ग्रामपंचायत सौंदड येथील सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या महाभ्रष्टाचार प्रकरणात प्रशासनाची गंभीर उदासीनता उघडकीस आली असून चौकशी अहवाल सादर होऊन 3 महिने उलटूनही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। चौकशी अहवालात तत्कालीन सरपंच हर्ष विनोद मोदी व ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार पटले यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट निष्कर्ष नोंदवण्यात आले असतानाही प्रशासन हातावर हात धरून बसल्याचा आरोप होत आहे। इतक्या गंभीर स्वरूपाच्या भ्रष्टाचारानंतरही फौजदारी, प्रशासकीय अथवा आर्थिक कारवाईचा पत्ता नसल्याने प्रशासन दोषींना पाठीशी घालत आहे का असा थेट सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। यामुळे ग्रामपंचायत स्तरावर भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची भावना अधिक तीव्र होत चालली आहे। या पार्श्वभूमीवर उपसरपंच रोशन शामराव शिवणकर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात जाहीर केले आहे की दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत दोषी तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कठोर फौजदारी, प्रशासकीय व आर्थिक कारवाई करण्यात आली नाही तर दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हा परिषद गोंदिया येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शांततामय पण ठाम सत्याग्रह आंदोलन छेडले जाईल। या आंदोलनात सौंदड ग्रामपंचायत क्षेत्रातील शेकडो ग्रामवासी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार आवाज उठवण्यात येणार आहे। वेळेत निर्णय न झाल्यास हे आंदोलन अधिक व्यापक व तीव्र स्वरूप धारण करेल असा इशाराही रोशन शिवणकर यांनी दिला आहे। हे आंदोलन पूर्णतः शांततामय व लोकशाही मार्गाने होणार असले तरी न्याय मिळेपर्यंत माघार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। ग्रामपंचायत प्रशासन भ्रष्टाचारमुक्त व्हावे, दोषींना शिक्षा व्हावी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा हाच या लढ्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच प्रेस क्लब गोंदिया यांना निवेदने देण्यात आली असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। आकाश नंदागवळी, गोंदिया, भंडारा जिल्हा प्रमुख। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।